लातूर जिल्ह्यात गेल्या 4 वर्षापासून दुष्काळाचं सावट आहे। खरीप आणि रब्बी हंगामात खर्च वसूल होण्या एवढंही उत्पादन न झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय। कोरडवाहू शेती आणि शेतकऱ्यांची अशी अवस्था असताना बागायती शेतकऱ्यांची स्थितीही चांगली नाहीये। त्याच वेळी नागरसोगा इथल्या नागराज सूर्यवंशींनी मात्र उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करत 1.5 एकरांवर मिरचीचं पीक घेतलंय। यापासून त्यांना भर दुष्काळात जवळपास 5 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण लातूर जिल्ह्यात जाऊया। औसा तालुक्यातल्या नागरसोगा गावातल्या सूर्यवंशींच्या कुटुंबातले सगळे भाऊ सैन्यात नोकरी करतात। यापैकी धनराज सूर्यवंशी यांनी कारगिल युद्धात उत्तम कामगिरी बजावली आहे। आता सेवानिवृत्त झालेले सूर्यवंशी आपली 9.5 एकर शेती कसतात। सोयाबीन, चना, मूग, उडीद, ऊस यासारखी पिकं ते घेत आहेत। यामध्ये यंदा त्यांनी पीक बदल साधलाय। मी माझे वडील मिलिटरीत सर्व्हिस करून एक सर्व्हिसमॅन झाले होते। तेव्हापासून आमच्या वडिलांची इच्छा राहायची की जय जवान जय किसान अशा पद्धतीची शेती व प्लस नोकरी करून मी 2013 मध्ये रिटायर झालो। आम्ही 3 भाऊ, वडिलांच्या नंतर आम्ही तिन्ही पण आर्मीत रिटायर आहेत। आर्मी रिटायरमधून 3 भाऊ पण सध्या शेती करत आहे। आणि वडिलांच्या इच्छेमुळे आणि आम्ही आर्मीत काहीही असे प्रत्येक राज्यात फिरल्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणची काही शेती पाहिल्यामुळे ती असे माझा स्वतःचा निर्णयही मी स्वतः असा घेतला की आल्यानंतर बरेच शेती करायचा निर्णय घेतला। चालू वर्षी दुष्काळ तीव्र असल्याने त्यांनी 1.5 एकरात साध्या मिरचीचं उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला। जमीन नांगरून कोळपणी देखील केली। त्यानंतर रासायनिक खतांचे डोस दिले। जवळच्या नर्सरीतून रोपं आणून त्यांनी 1.5 फूट अंतरावर लागवड केली। औसा तालुक्यात तळणी हा गावातला एक शेतकरी होता, त्याची पण मिरची पाहिली। हे सगळं पाहून शेवटी मी एक मनाला विचार केला की आपल्याला कोरडवाही जमिनीमध्ये काहीच पडले नाही। आणि अद्याप मी माझ्या पेन्शनच्या पैसे जेवढे आलेले होते त्याच्यामध्ये मी 4-5 बोर घेऊन मी ऑलरेडी टोटल लॉसमध्ये गेलेलो होतो, उदास झालेलो होतो। त्यातून अशा काही गावातल्या वयस्कर माणसांनी की म्हणले हा माणूस मतलब प्रयत्न खूप करणार जाते। वडिलांची इच्छा होती, वडील पण रिटायर असल्यामुळे वडिलांच्या इच्छेनं आम्ही पारंपरिक ह्या शेतीवर ध्यान देत सध्या मी आंबुलग्यांचा मार्गदर्शन घेतले व प्लस मिरची लावण्याचा हा निर्णय घेतला। कोळपणी रोटावेटर करून त्यात पोटॅश, बोरॉन, झिंक, मॅग्नेशियम याचे बेसल डोस दिले। सध्या लातूर जिल्ह्यात भीषण दुष्काळ परिस्थिती आहे। धनराज यांच्याकडे 1 बोर आणि 1 विहीर आहे। शेतीसाठी ठिबकचा वापर त्यांनी केलाय। पाण्याचा काटकसरीने वापर करत पिकाची वाढ चांगली मिळण्यात त्यांना यश मिळालंय। सर्वात पहिलं मी पोटॅक्स, सुपर, मॅग्नेशियम, सल्फर अशा 4-5 खताचे मिक्सरण करून मी प्रत्येक बेड बनवून त्या बेडवर मी सर्वात पहिलं खत आतरून घेतलो। त्यानंतर मी मल्चिंग आतरून घेतली। मल्चिंग आतरल्यानंतर मल्चिंगच्या मधला जी रोप लावण्याकरिता जी एज पाडली ती मी कंप्लीट 1.5 फुटावर पाडले। 1.5 फुटावर एज पाडून त्याच्यावर मी ज्वालेरी ह्या जातीची मिरची लागवड केली। मातीची समृद्धी वाढवण्यासाठी सूर्यवंशींनी रासायनिक खतं तसंच सूक्ष्म अन्नद्रव्यांचं ड्रेंचिंग केलंय। मिरचीला फुलं लागण्याच्या काळात बोरॉन, कॅल्शियम, 16 रिवा सल्फरच्या 3 दिवस मात्रा दिल्या। पर्यायानं फुलांची वाढ जास्त प्रमाणात झाली। तसंच नाग अळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचे फवारे त्यांनी घेतले। सध्या माझ्या मिरचीला उगवण शक्ती प्लस लागण व फुलाची मात्रा आणि सध्या ही मिरचीची लागवड ही खूप समाधानकारक वाटली आहे। याच्यामुळे मी ही प्रत्येक 5 दिवसाला मी ड्रीप वॉटर सोडत आहे। बरेच वेळेस रोग जाणवला तरी ह्या फवारणीमुळे आणि फवारणी ही माझी प्रत्येक 4थ्या दिवशी मी फवारणी घेत असल्यामुळे मला थोडा फरक वाटला। झाडाला काही अपकार बसलेला नाही।
धनंजय यांना एकूण 17 टन मिरचीचं उत्पादन अपेक्षित आहे. सध्याच्या 4,600 रुपये क्विंटलच्या दरानुसार त्यांना अंदाजे 7.5 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. तर 2 लाखांचा उत्पादन खर्च वगळता किमान 5 लाखांचा नफा हाती येईल अशी अपेक्षा वाटतेय. ह्या 1.5 एकरमधून मला उत्पादन अशा प्रकारे इच्छा आहे धरले आहे की 17 टन, आणि मला लातूर मार्केट जवळ असल्यामुळे आज रोजी लातूरचा भाव 4,600 आहे. त्याच्यामुळे मी माझी मिरची लातूर जवळ असल्यामुळे मी लातूर मार्केटला मी नेणार आहे. तरी पूर्ण खर्च मी उत्पादन धरले आहे की 7,80,000 व माझा खर्च अशा प्रकारे आहे: मल्चिंग, मजुरी, खत, औषध व इतर मिरची तोडण्याकरता बाया, असा टोटल खर्च मी 2 लाख धरला आहे. आज सूर्यवंशी यांच्यासारख्या दुष्काळाशी 2 हात करणाऱ्या लढवय्या शेतकऱ्यांची मराठवाड्याला गरज आहे. भल्या दुष्काळात त्यांनी आधुनिक तंत्रांचा वापर करून भरघोस उत्पादन घेण्यात यश मिळवलंय. श्री धनंजय सूर्यवंशी मिलिटरीमॅन यांच्यात मिरचीच्या फळावर आलो, बघितलो असताना मिरची सुंदर आणलेली आहे. धनंजय मित्र असल्यामुळे मी त्यांच्याकडं वारंवार येत गेलो. मिरची त्यांनी केली, मी केली त्यांच्यासोबत मिरची. दोघांचीही मिरची आहे, पण धनंजय आणि सूर्यवंशीने खर्च करून मिरची आणले. आणि एवढ्या मिरची आणताना आम्हाला शासनाच्या आता 3 वर्ष झालं दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना आमचा तालुका ही दुष्काळच आहे. या दुष्काळात शासनाकडून असं नवीन करणाऱ्या शेतकऱ्याला मल्चिंगचे पैसे किंवा मल्चिंगला काही सबसिडी किंवा खतावर काही सबसिडी किंवा त्याला काही दुसऱ्या शेतीवर काहीच नाही, याला जरा शेडनेट करताना काही असं शेडनेटसाठी काही असं राज्य शासनानं काहीतरी आम्हाला शेतकऱ्याला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना असं जर पाऊल उचललं, आता इथला खर्च करून उत्पादन करताना पाण्याचं नियोजन करून कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचं आम्ही प्रयत्न करीत आहोत. आता आमच्या मित्रांनी प्रयत्न केला आहे. ह्या प्रयत्नाला फळ येईल नाही येईल त्याच्या भविष्याचं पुढचं काही सांगता येत नाही, पण आम्ही जे प्रयत्न करतोय त्याला शासनाने आम्हाला हातभार किंवा मदत करणं हे अपेक्षा आहे माझी वैयक्तिक. धनराज सूर्यवंशींप्रमाणे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी थोडक्या क्षेत्रावर आधुनिक तंत्रांचा वापर केला तर भरघोस उत्पादनातून भरपूर नफा नक्कीच कमवता येईल. दीपक क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही, लातूर.